हाय, स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये। बघू शकता इकडं मस्त चालले बघा, असं नटून सटून पुरणपोळ्याचा स्वयंपाक। तर आजचा लुक कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। सकाळी मी नाही का एवढी फ्रेश वाटत होते ह्या लुकमध्ये, एवढं भारी वाटत होतं। थोड्या वेळानं नाहीसं झालं, काय सांगू तुम्हाला, एवढं गरमी होत होती या साडीमध्ये, एवढी गरम होत होती। आणि सकाळी सकाळी केला तरी मला एवढं गरम झालं, तुम्हाला काय सांगू, ब्लॉग टाकायला उशीर झाला। तर बघू शकता असे मस्त मस्त नाही का पोरांच्या इकडं बोलत बोलत असं मस्त डाळ वगैरे निवडली आणि घेतल्या पोळ्या करायला। तर चला असं कोण कोण निवडतं आणि असं मस्त साडी कुणी कुणी घातली तर छान वाटतं सणासुदीला साड्या। तर चला काय तुमचं जाते, मला स्वयंपाक करायचं आहे बघा। आता असं वर गेलेत केस थोड्या वेळाने आणि इकडं मस्त असं आमटीची तयारी केलेली आहे बघा। इकडं मस्त असा गजरा वगैरे बांधला वरती। नाही बाबा आपल्याला नाही होत नाही का, साडीमध्ये काम नाहीच होत म्हणजे नाहीच होत। तर कसा बसा लागलं माझ्या डोक्याला, बापरे। तर चला भज्याची पण तयारी, मसाला परतत नाही का, एवढा गरम होत होतं। आणि मग इकडं म्हटलं चला मसाला कांदा भाजायला टाइम लागतो, इकडं आमटीची तयारी चालू होती। मग चला लगेच म्हटलं नाही का, हे बघा आम्हाला पुण्यामध्ये आमचं काही कुठं घरामध्ये डाळी वगैरे नसतात, असं पावशेरनी पीठ आणायला लागतं। आणि मग असं मस्त म्हटलं भज्याच्या पिठाची पण तयारी करा। मस्त भज्याचं पीठ ठेवलं ना भिजत, छान होतात भजी नाही का, थोडा पीठ मुरतो, मसाला मुरतो त्यात। मग असं मस्त नाही का भज्याचं पीठ भिजत घातलं, कांदा परतत एवढं फास्ट काम असतं आपलं, काय सांगू। आणि मग असे मस्त त्यात मसाले वगैरे घालून मी मस्त असं नाही का, काय सांगू, मी खूप थकले आज, खूप थकले। मला ब्लॉग एडिट पण करायला एवढी ताण लागत होती नाही का। मी 4-5 ग्लास एवढं पाणी पिलं स्वयंपाक करत करत, काय सांगू तुम्हाला, काय सांगू माझे हाल। असली आज गरमी होती। हे बघा इकडं चालू आहे आमटीची तयारी। असं तव्यावर कांदा भाजलाय आणि तुम्ही माझ्या तव्याला नाव नका ठेवा, त्याच्यावर लय छान स्वयंपाक होतो। पोळ्या तर एवढ्या छान होतात, करपत नाही काय नाही। आणि मग तिकडे दिल्या तुम्हाला पोळ्या मसाला भाजत शुभेच्छा आहे। माझं फास्ट काम आहे बरं का, आपल्याला मेंगड्यागत काम नाही आवडत, असं फास्ट काम आवडतं आपल्याला। मग तुम्हाला अशा मस्त शुभेच्छा दिल्या मी आणि परत खोचला आणि परत केस बांधला आणि थोडीशी इंग्लिश पण झाडली बरं का आज। काय माहिती आज इंग्लिश बोलायचं मूड आला होता, माझं मूडवर असतं माझं। तर चला बाबा मला काम करायचं, हे तुम्ही रील्स वगैरे बघता का नाही मला नाही माहिती। चला बघूया आपलं शॉर्ट गेलेला आणि मस्त असा शॉर्ट बनवून आय एम व्हेरी ब्युटिफुल लेडी असं म्हणत चला पुढे। तर पुढे चलते हे आगे जा ना बाबा, बस झालं जायचं। मग लगेच बघा इकडं नाही का डाळ शिजली आपली मस्त अशी। मग कुकरमध्येच लावली होती मी, असं टोपात शिजून बसलं ना लय दिवस जातो। मग हे बघा इकडे वेलायची, सुंठ, बडीशोप आणि थोडंसं जायफळ टाकलं ना एकच नंबर पोळ्या लागतात बघा। मी गुळाच्याच पोळ्या बनवते बरं का, आमच्या साखरेच्या पोळ्या कोणीच नाही खात। मग तिकडं पुरण पण आपलं इकडं वाटण पण भाजणी पण तयार झालं होता मसाला। तर चला मी वाटून घेते मसाला आणि आमटी करूया मस्त मस्त मस्त। मग मी मस्त असा मसाला भाजून घेतला, वाटून घेतला। मग इकडे एक साईडला पुरण परताय ठेवलं, एक साईडला आमटी करायला घेतली। आपण फास्ट आहे बाबा, आपलं ते मेंगड्यागत ना आवडत बघा। मी एवढ्या टायमात किती फास्ट पुरणाचा स्वयंपाक पण मी नाही का 1-1.5 तासात करू शकते। आणि इकडं मस्त असं टमाटे गळूसपर्यंत ह्याला पहिला अद्रक लसूण मी कोथिंबीरची पेस्ट टाकली। मग हे बघा माझे घरचे बनवले मसाले एकदम मस्त आमटी व्हायला लागली, त्याच्यात जरा जिरे मोहरी मिक्स झाले टाकताना। आणि मग माझा घरचा मसालाच काळा आणि लाल मी जे घरी बनवलाय, तुम्ही माझे मागचा ब्लॉग बघितला असेल 2-3 दिवसापूर्वीचा, त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं। एक साईडला आमटी परतत आहे, मसाला शिजत आहे, एक साईडला पुरण हे करत आहे। फास्ट बाबा, हे बघा फास्टच्या नादात माझा मसाला खालीच गेला असता। हे बघा कसला भारी मसाला झालाय, खोबरं वगैरे, कांदा मस्त असा मी भाजून घेतला, असं वाटण केलं ना मस्त अशी आमटी होती माहिती का। आणि टमाटर गळूसपर्यंत नाही का, असं तेलाला पाणी सुटूसपर्यंत पाणी अरे यार तेल सुटूसपर्यंत परतायचा, मसाला शिजू द्यायचा, नाही तर कच्चा वास येतो। मग असं मस्त आहे बघा आपलं टमाटर गळलं आणि मग फायनली ओएमजी खूपच टेस्टी आमटी झाली होती। तुम्हाला काय सांगू, माझ्या पप्पानी माझ्या आहोनी सगळ्यांनी पिलं, बापरे। हे बघा स्टार्टिंगला कसा लुक होता आणि कमरेला एवढी साडी रुतती
मग जाऊन दे, साडी एक दिवस तर घालायचं नाही, काय करायचं साडी ठेवून. हे बघा आपलं पुरण रेडी झाले, आमटी पण उकळून झाली. आणि मग इकडं मस्त असं पुरण पण तळून घेतलं मस्त मस्त असं. पहिलं ते नाही का हे होतं मशीन, ते गोल गोल फिरवायचं, आता हे असं आले नमुना. तर चला हे नमुन्या सणतीच राहायला लागलं. तर चला बाबा मी वाटून घेतलं मस्त पुरण आणि लगेच घेतले भजी तळायला. तर मग अशी मस्त भजी तळले ना, पापड भजी तळला ना मस्त वाटतं जरा खायला नाही का. हे बघा पुरण कसं झालं आपलं. इकडं आमटी उकळती, इकडं भजी होत आहेत. 2 मिरच्या पण टाकल्या, जरा मला मिरचीचं फ्लेवर जरा आवडतो नाही का. मग फायनली आपले भजी वगैरे तळून झाले. मग एक साईडला दूध गरम ठेवलं, पापड बघा कशी मस्त असं पुरण पण झाले. आणि मग म्हटलं तोपर्यंत भांडे घासून घ्यावं नाही का. मग लय भांडे होतात नंतर, एवढे भांडे होतात, बेसिंगमध्ये जागा पण नसती ठेवायला. मग असे मस्त भांडे घासून घेतले, म्हणजे नंतर कमी पडतात, फक्त जेवलेलेच राहतील. आणि बघा फायनली झाले माझी भांडी. मी लगेच पोळ्या करायला घेतल्या. तर आपण दर गोष्टीत आहे सुगरण. तर माझे फर्स्ट टाईम पोळ्या नाही तुटल्या, बापरे. नाही तर माझ्या पोळ्या तुटतात म्हणजे मोडतातच. हे बघा अशा मस्त पोळ्या लुसलुसीत झाल्या होत्या. आज आमच्या गावावर कपड्यावर करतात, पण मला ते कपडा वगैरे नाही येत. माझी सासू अशीच बनवते, तर मला पण तशीच सवय लागली. मग असं मस्त फायनली बघा असे गोळे बनवून पोळ्या बनवल्या फास्ट. माझे पप्पा पण येणार होते. तर चला अशा मस्त मी पोळ्या बनवल्या. हे बघा, तर मी एकदम फास्ट अशा पोळ्या बनवते बरं का. आय एम फास्ट लेडी आणि सुगरण लेडी. तर एवढं बघा. आता स्टार्टिंगला माझं कसं लुक होतं आणि स्वयंपाक करूचपर्यंत बघा कुठंपर्यंत गेले, सगळं गेलं, केस गेले, गजरा तर कुठे गेला काय माहिती. तर दुपारपर्यंत तर सगळ्या साडी पण गेली होती. हे बघा अशा मस्त पोळ्या माझ्या लुसलुशीत झाल्या होत्या. आणि हे काय आहे काय माहिती मध्येच, मला काही नाही माहिती. तर चला हे बघा अशा मस्त पोळ्या मी तुम्हाला दाखवते, तशा मस्त माझ्या पोळ्या झालेल्या. तर तुम्हाला नको वाटायला का काही व्हिडिओज बनवत बसते, काही स्वयंपाकात तिचं लक्ष नाही. तर सगळ्या गोष्टीमध्ये आपण फास्ट आहे, म्हणजे असं कुठल्या गोष्टीत कमी नाही आहे. मग मस्त असं पोळ्या केल्या. आणि हे बघा देवपूजा, पहिलं देवाला नैवेद्य वगैरे ठेवलं, पहिलं देव मग बाकीचं सगळं नाही का माझ्यासाठी. तर बरं का असं मस्त देवाला नैवेद्य दिलं. तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनल